चॅप्टर नंबर 3 ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. प्रॉब्लेम शीट 10. Subtraction 1, 2, 3, 4. There are 4 questions. First question: 6, 4, 2, 9, 3, 64,293 minus 28,547. याला आपल्याला मायनस करायचं. पहिले आपल्याला बॉक्समध्ये लिहून घ्यायचं 3, 9, 2, 4, 6, नंतर मायनस 7, 4, 5, 8, 2. यावेळेला मायनस करायचं आपल्याला. मायनस करताना 3 - 7, 3 मधून -7 होत नाही, 7 मधून -3 होते, पण 3 मधून -7 होत नाही. यामुळे आपण काय करतो, या समोरची संख्या आहे 3च्या समोरची, याच्यातला एक आपण कॅरी घेतो, तो इथे वरती घेतो, आणि हा एक 3 जो आहे उरलेला तो इथे, म्हणजे 13 - 7 किती होतात, 3, 6 म्हणजे 6 होतात. तशी इथे लिहायचं आपल्याला. 3 मधून 7 जात नाही, म्हणून या 9 मधला एक घ्यायचा, याच्यातला एक घ्यायचा. नंतर आपण काय करायचं, या 9 मधला एक इथे फॉरवर्ड करायचा, म्हणजे इथं 9 मधले किती उरले, इथे 8, आणि हा 3 इथे लिहायचा, म्हणजे 13 - 7 = 6. मग 8 - 4 4, 2 मधून 2 - 5 2 - 5, 2 मधून 5 जात नाही, मग या 4 मधला इथे एक घ्यायचा, म्हणजे 4चा इथे काय होत आहे 1 इथं, मग या 4 मधला 1 गेला, उरले किती 3. हा 2 इथे वापस, म्हणजे 12 - 5 5 + 5 10 + 2 म्हणजे 7. 12 - 5 = 7. 3 मधून 8 जात नाही, परत 3 मधून 8 जात नाही, मग या 6 मधला एक इथे घ्यायचा, मग हा कट होईल, याच्यातला एक किती जाईल, इथे जाईल, मग 6 मधून उरले किती इथे 5. 13 - 8 13 - 8 होतात 5, मग 5 - 2 3. हे झालं त्याचं ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन: 37,058 minus 23,469. तर मग आपण इथे लिहून घेऊ. इथे आहे 37,000 म्हणजे 8 इथे 5 असं मागून राईट टू लेफ्ट लिहिणं चालू करायचं, 0, 7, 3. मग काय मायनस करायचं, इथे मध्ये 9, 6, 4, 3, 2 मायनस. मग 8 मधून 9 होत नाही, मग आपण काय करायचं, 18 मधून 9 होते. 18 मधून 9 करायसाठी आपल्याला 5 मधला एक इथे घ्यावा लागेल. मग आपण काय करतो, या 5 मधला 1 इथे घेतला, म्हणजे 5 - 1 इथे गेला, म्हणजे उरले किती 4. मग हा 8 काय करायचा, इथे वापस परत लिहून घ्यायचा. हा 8 काय करता, इथे परत लिहून. 18 - 9 म्हणजे 9. 5 4 मधून 6 जात नाही, तर मग आपण काय करायचं, या 0 मधून इथे एक फॉरवर्ड घेतला, पण 0 मध्ये काहीच नाही आहे, 0 आहे, मग याला काय, या 7 मधून घ्यायचं. मग काय करायचं, इथून घेता येत नाही, हे किती झाले, मग या 7 मधला एक घ्यायचं, म्हणजे इथे आले 1, इथे आला 6, मग हा 0चा तसं वरती. मग आता 10 मधून 4 घेता येते आपल्याला, मग या करायचं आहे 10 मधून 1 घ्यायचं, म्हणजे इथे आले 9, इथे किती आले, हे 9 इथे आहे, हा इथे आल्यावर येऊन जाईल 14. 14 - 6 किती झालं, मग 4 आणि 4 8 झाले. 9 - 4 = झाले 5. 9 - 9 - 4 किती आलं, मग 5. आणि 6 - 3 3 3 - 2 = 1. 13,589 हे झालं त्याचं ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन: 71,540 minus 58,628. तर मग आपण या बाजूने राईट टू लेफ्ट लिहून घ्यायचं, 0, 4, 5, 1 आणि 7. मग मायनस काय, 58,628, मग 8 इथे, 2, 6, 8, 5 इथे आहे मायनस. 0 मधून 8 जात नाही,
आपण काय करायचं, या 4 मधला इथे एक घेऊन घ्यायचा. मग 4 मधला एक गेला, उरले किती इथे 3. मग हा 0 त्याच्या वरती. मग किती आलं इथे 10 मायनस 8 इज इक्वल टू झालं 2. इथे आले 2. 3 मायनस 2 1. 5 मायनस 1 जात नाही, या 1 मधला इथे घ्यायचा. 1 केली, मग 1 मधला 1 गेला, उरलं किती 0. हा 5 जसा तसा वरती. 15 मायनस 6 15 मायनस 6 किती होतं मग 4 आणि 5 इज इक्वल टू 9. किती येतात 9. मग 0 मायनस 8 0 मायनस 8 होत नाही, 0 मायनस 8 होत नाही. मग या 7 मधला 1 इथे घ्यायचा, उरला 7 मधला 1 मायनस केला, मग इथे उरला किती 6. 10 मायनस 1 2. 10 मायनस 8 इज इक्वल टू 2 आणि 6 मायनस 5 इज इक्वल टू 1. म्हणजे 12,928 हे झालं त्याचं ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. 50,432 मायनस 48,647 याला आपल्याला मायनस करायचं. मग एक पूर्ण लिहून घ्यायचं राईट टू लेफ्ट. 2 3 4 0 अँड 5. दुसरा 48,647, तर मग राईट टू लेफ्ट लिहून घ्यायचं 6 7 4 6 8 4. आपल्याला काय करायचं आहे मायनस. 2 मायनस 7 होत नाही, मग या 3 मधला 1 इथे घ्यायचा. 3 मधून मायनस 1 गेला, उरला किती वरती 2. हा 2 वरती तसा तसा, म्हणजे 12 मायनस 7 12 मायनस 7 12 मायनस 7 किती 3 5 किती येतात 5. मग 2 मधून 4 जात नाही, 2 मधून 4 जात नाही, मग या 4 मधला एक इथे घ्यायचा आणि 3 मधून 1 मायनस केलं, म्हणून इथे किती आला 3. म्हणजे 12 मायनस 4 इज इक्वल टू किती आला मग 8. किती येतात 8. नंतर आहे 3 मायनस 6. 3 मधून 6 जात नाही, मग या 0 मधला आपल्याला इथे कॅरी घ्यायचा, इथला घ्यायचा 0 मधला. पण 0 घेता येत नाही कारण की 0 आहे. मग आपल्याला 5 मधला इथे एक घ्यावा लागेल, हा 0 इथे. मग या 10 मधला एक इथे घ्यावा लागेल, म्हणजे हा किती 9. हा 5 इशातला घेतला होता एक 10 मध्ये, ते झाला 4. मग 13 मायनस 6 इज इक्वल टू झाले 7. 9 हा 9 आणि हा 9 मायनस 8 इज इक्वल टू 1. 4 मायनस 4 इज इक्वल टू 0, म्हणजे 1784. दिस इज द आन्सर. Thank you. Like and subscribe.